आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। एका मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या 6 मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। पोलीस या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत। आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत। झारखंडच्या धनबाद जिल्ह्यामध्ये सामूहिक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। तिथे 14 वर्षांच्या एका मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या 6 मित्रांनी सामूहिक बलात्कार केला। तसंच घटनावेळी अश्लील व्हिडिओ देखील बनवल्याचं उघडकीस आलं। पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। झारखंडची राजधानी रांची पासून 160 किलोमीटर अंतरावरच्या धनसार पोलीस स्टेशनमध्ये 7 जणांविरुद्ध FIR नोंद केला गेला आहे। आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे। घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। पीडितेने जबाबात सांगितले की माझ्या प्रियकराने मला रविवारी सायंकाळी घरी बोलावलं। मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिथं त्याचे काही मित्र देखील उपस्थित होते। त्यांनी मला एका खोलीत बंद करून ठेवलं। त्यानंतर माझ्यावर बलात्कार करण्यात आला। दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या इतर मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की पीडित मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक घटनास्थळी पोहोचले। तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाले होते। पोलिसांनी जेव्हा मुख्य आरोपीच्या घरावर छापा टाकला तेव्हा तिथे कोणीच सापडलं नाही। धनसार पोलीस स्टेशनचे प्रभारी मनोज पांडे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली। त्यांनी सांगितलं की आरोपींनी केवळ मुलीवर बलात्कारच केला नाही तर आरोपींपैकी एकाने मोबाईल फोनवर या घटनेचा व्हिडिओ बनवला। पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन जप्त केला आहे। व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय। तसंच आरोपींना पकडण्यासाठी छापे देखील टाकले जात आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।